आनंदाचा क्षण ठरला मृत्यूचा सापळा। मुंबईतील कॉन्सर्टमध्ये ड्रगच्या संशयित ओव्हरडोसामुळे 2 तरुणींचा दुर्दैवी मृत्यू झाला। मुंबईच्या गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये आयोजित म्युझिक कॉन्सर्टमध्ये एक धक्कादायक घटना घडली। 11 एप्रिलच्या रात्री झालेल्या या कार्यक्रमाला दक्षिण मुंबईतील एका नामांकित महाविद्यालयातील सुमारे 25 विद्यार्थी उपस्थित होते। या दरम्यान MDMA किंवा एक्स्टसी या संशयित ड्रगचे सेवन केल्याचा आरोप असून त्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना श्वास घेण्यात त्रास, चक्कर आणि तीव्र अवस्था जाणवू लागली। त्यांना तातडीने जोगेश्वरी येथील ट्रामा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र उपचारादरम्यान 2 तरुणींनी आपला जीव गमावला, तर एक जण अजूनही गंभीर अवस्थेत जीवाशी झुंज देत आहे। या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी तात्काळ कारवाई करत कार्यक्रम आयोजक सह 5 जणांना अटक केली आहे। तसेच ड्रगचा पुरवठा कसा झाला याचा सखोल तपास सुरू आहे। कार्यक्रम परवानगीशिवाय जास्त वेळ चालवणे आणि अल्पवयींना मद्य पुरवठा केल्याच्या शक्यतेचाही तपास केला जात आहे। या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण मुंबई हादरली असून युवकांमध्ये ड्रगच्या वाढत्या वापराबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे।